दादा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपण प्रभाग क्रमांक 15 मधून अधिकृत उमेदवार आहात. होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले विजन नेमकं काय असणार आहे, काय सांगाल? मी देवेंद्र सुरेश भाट, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मशाल या चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे. माझं विजन प्रभाग 15 मध्ये असं असेल की आता जी वाहतूक कोंडी आहे, म्हणजे एका ठिकाणी जाण्यासाठी दुसऱ्या एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो 5 मिनिटाचा रोड असतो तो कमीत कमी तास ते 2 तास लागतात. की आम्ही कसं 5 मिनिटात मोठे रोड होतील. काही लोकांनी अनधिकृतपणे कुठे कुठे प्रस्थापितांच्या माध्यमातून टपऱ्या असतील, पुढे गाळे दुकानं असे काढून ठेवलेले, तो काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नाना नानी पार्क असतील, पूर्ण केशवनगर असतील, मांजरी असेल, तिथं प्रत्येक ठिकाणी शौचालय, भूमिगत गटारे, स्वच्छ पाणी कसं 24 तास मिळेल याचं मी पूर्ण निवडून आल्यानंतर प्रयत्न करणार आहे. दादा, या प्रभागामध्ये झालेली विकास कामे कोणकोणती आहेत आणि पुढे चालून आपण काय विकास कामं करणार आहात, काय सांगाल? साहेब, ह्याच्यात विकास कामे झाली असती तर आज आम्हाला प्रस्थापितांच्या विरोधात उभा आम्ही राहिलोच नसतो. त्यांनी काही कामं केले नाही म्हणूनच आम्ही आज उभे आहात. काय विकास कामावरती आपण सर्वात जास्त भर देणार आहात? जास्त करून तर बघितलं तर रोड, पाणी, भूमिगत गटारे, पार्क असतील, क्रीडांगण असतील, या मूलभूत गरजा ज्या आहे त्याच्यावर माझा जो विकासावर भर असेल. पुणे शहराला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्याच विद्याचं माहेरघर म्हटलेल्या पुणे शहरामध्ये वाढती गुन्हेगारी, बाल गुन्हेगारी आणि महिला सशक्तीकरणासाठी काय आपलं नियोजन असणार आहे? आता पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणत होते, पण आता अलीकडच्या काळात आमच्या या प्रभागात बघायला गेलं तर कोयता गँग असेल, अशा भरपूर गँग हे झालेले निघालेले ते म्हणजे पुढेही काहीही कुणाचाही म्हणजे कुणाचा मर्डर करणे असेल, काय करणं असेल, एवढं इझी झालेलं आहे. त्यामुळे यांच्यावर आळा आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला, जिथं आज पोलिस कमी आहे त्या ठिकाणी पोलिस कसे जास्त तिथं आपण आणता येईल याचाही विचार करण्यात येईल आणि त्यांच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न करू. या गटाकडून मशाल या चिन्हाला घेऊन प्रभाग क्रमांक 15 मधून अधिकृत उमेदवार म्हणून जनतेच्या समोर जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. काय वाटतं, या प्रभागामधली जनता तुम्हाला स्वीकार करेल? काय हो, स्वीकार करेल? हो हो. काय सांग? पक्षाने मला संधी दिली, मी त्याचे सोनं करून दाखवे. पक्षाने तुम्हाला संधी दिली, मी त्याचे सोनं करून दाखवे. सोनं कराल? हो. जनतेच्या विश्वासाचा तडा तर पडू देणार नाही ना? नाही नाही. जनतेच्या विश्वासाची ठाम आहे? हो, ठाम. जनता तुमच्या पाठीशी ठाम हो, उभी राहील? ठाम आहे. हो, ठाम आहे. तुमचा स्वीकार करेल? हो, स्वीकार करेल.